भारतीय संविधानाचं लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। काल 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री श्री गिरीश महाजन यांनी भाषण करताना त्या सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारानेच आम्ही चालत असतो, यांचे नावं घेतले याबद्दल आमचं काही दुमत नाही। परंतु आधुनिक भारतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि प्रजासत्ताक दिन हा खऱ्या अर्थाने संविधान दिन म्हणून साजरा करायला पाहिजे होता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही। ह्यामुळे तमाम आंबेडकरी जनता किंवा संविधानावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे की यांना जर बाबासाहेबांच्या नावाचा विसर पडत असेल, संविधान ज्यांनी लिहिलं त्यांचा विसर पडत असेल, तर त्यांना त्या पदावर, पालकमंत्री पदावर किंवा मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। या प्रकारे आम्ही आमच्या भावना मांडत आहोत। यानंतर जर आमचं म्हणणं असं आहे की ज्या भगिनींनी हे सर्व उजेडात आणलं, त्यांना जर त्या नोकरीमध्ये काही त्रास झाला तर वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी त्या भगिनीच्या मागे आहे आणि संपूर्ण ताकदीनिशी त्या भगिनीचा आम्ही पूर्णपणे पाठराखण करू एवढे सांगतो। तसेच श्री गिरीश महाजन मंत्री महोदय यांच्यावर जो अट्रॉसिटीचा गुन्हा नव्हे तर देशद्रोहाचा देखील गुन्हा लागावा असं आमचं म्हणणं आहे, कारण की संविधान हे सर्वतोपरी श्रेष्ठ आहे। त्यामुळे या गोष्टीची दखल घ्यावी एवढे आम्ही मानतो। जय भीम, जय भारत, जय शिव।